तर बघा तुम्हाला मी गाडीमध्ये दिसत असेल तर चाललो आहे आम्ही जामखेडला हॉस्पिटलमध्ये. रामेश्वर हॉस्पिटलमध्ये आमच्या सासूबाईंना ॲडमिट केलं होतं ना, तिथं टाके घेतलं होतं पायाला. तर ते टाके तोडण्यासाठी आम्ही हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन आलो होतो. तर बघा आलं आहे आता हॉस्पिटलमध्ये आणि त्यांना घेऊन जाणार होतं वरती. तर त्यांना सायकल दवाखान्यामध्ये आणि अजून काही डॉक्टर आलेले नाहीत. आम्ही जरा थोडंसं लवकरच आलो. इकडे येताई परशी पुसून घेताई आणि त्यांना टाकलं बेडवरती आम्ही आणून फॅन वगैरे लावून दिला, कारण गरम होतं आहे ना खूप, त्यामुळं. तर थोड्या वेळ वाट बघतोय, राहू गेल्यात विचारायला तिथं. डॉक्टर येण्याच्या नंतर लगेच दाखवून घेणार आहे. आज टाका तोडायसाठी बोललो होतं ना, त्यामुळे मग घेऊन आलो आहे बरं का. आणि हा दवाखाना खूप छान आहे, म्हणजे या दवाखान्यामध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. तर चला असो. तर हॉस्पिटलमधून आले आणि मी किराणा दुकानात आले, तुम्हाला दिसत असेल. तर इथं मला आमच्या गावामध्ये नागनाथाचं मंदिर आहे, तर नागनाथाचा अभिषेक करायचा होता ना, त्याचं सामान घेतलं आणि निघालो आता घरी. तर घरी निघालो पण आहे ना, घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर मग लगेच पाहुणे आले होते बरं का. तर हे माझ्या 4 नंबरच्या सासूबाईचे भाऊ आणि भाऊजाई आलेले होते आमच्या सासूबाईंना भेटण्यासाठी. तर त्यांना सरबत वगैरे झाला आणि छान अशा त्यांच्या गप्पा चालल्या होत्या बघा. तर मी पण साईडला थोड्या वेळ त्यांच्यापाशी बसले होते. नंतर त्याचं चाललं होतं आपलं गावाकडचं इकडचं तिकडचं रानातलं काय चाललं आहे ते बोलण्याचं भाषण चाललं होतं. त्यानंतर मग लगेच इकडं तुम्हाला इकडं पिकअप दिसत असेल तर आपलं बांधकाम चालू आहे ना, तर त्यासाठी सिमेंटच्या गोण्या मिस्त्रीने आणून टाकल्या होत्या बघा इकडं, आणि मामांजी सुद्धा होते आमच्या तिथं. तर त्या सिमेंटच्या गोण्या अशा एका एक रचून झाकून ठेवायच्या होत्या त्यांना. त्यानंतर बघा इकडं आमच्या ह्या चुलत सासूबाई, त्यांचंसुद्धा घराचं बांधकाम चालू आहे. तर त्या स्लॅब आत्ताच परवा काढलं आहे बरं का, म्हणजे त्यांनी टाकून झाले 1 महिनाभर झालं आणि त्या स्लॅबवरती अशा दिसत होत्या मला. तर मग मी त्यांचं असं शूट घेतलं. तर त्या अशा पातीला घेऊन डोक्यावरती तुम्हाला हाय करत होत्या, पण एवढं काय तुम्हाला झूम करून दाखवलं होतं मी, त्यामुळे काही दिसलं नाही. पण त्या पण छान आहेत बरं का स्वभावाने. आणि तिथं त्यावरती हरभरे भिजत घातले होते ना, तर ते वाळत घालत हाय होते. गाईज, तर दुपारची वेळ झालेली आहे. मसाले भात बनवायचा आहे, सगळ्यांना भूक लागली, त्याच्यामुळे मी ना मसाले भात करायचे म्हणून कांदा चिरते आता आणि मसाले भात करणार आहे. तिला मसाले भात लय आवडतो बरं का, म्हणजे राईस लय आवडतो, त्यामुळं मग ती चिरते बरं का कांदा. नाही तर असं तुम्ही भाजीला चिरायला सांगा, मग लगेच डोळ्याला पाणी येतं. आता येत नाहीये मसाले भात खायचंय म्हणून. आता नाही येत, पण असं भाजीला कांदा चिरायला सांगितलं ना, मग लगेच डोळ्याला पाणी येतं आहे ना. तर घे चिरून पटपट चल. बघा आमच्या त्यांना भेटण्यासाठी आमच्या मावशी आणि काका आले होते बरं का. तर जेवण खावणं झाली, त्यांची सरबत वगैरे झाला, गप्पा गोष्टी झाल्या आणि आता ऊन पण उतारलंय. तर त्यांना अजून एका घरी जायचंय. तर म्हटलं चला आता निघालेत बघा हे. तर आता ह्यांना वाट लावतो आणि खरंच खूप छान वाटलं बरं का आल्यामुळं. तर चला आता परत कधी येता. लास्ट आहे बरं का तुमच्यासोबत बोलण्यासाठी, कारण कॅमेरा समोर बोलायला असता येत त्या. तर असं चला जाते ना आता. हे भात तयार झालाय बरं का, समृद्धीने बनवलाय. या खायला गाईज. बघा आता ताटली घेतली मोठी. पेशंटसाठी पण द्यायचं आहे आणि मला पण खायचं आहे. मग पेशंटसाठी बनवलाय का तुझ्यासाठी बनवलाय खास? खास तर पेशंटसाठी पण बनवलाय आणि मला आवडतं म्हणून तर मी खाणारच. मग ही ताट कोणाला आहे अगोदर? पेशंटसाठी नंतर मग तर बघा समृद्धीला राईस लय आवडतो, तर मसाले भात बनवलाय मस्त गरम गरम. आता चाललंय खायचं काम. तर बघा आज अजून परत पाहुणे आले बरं का 4 वाजता. तर हे आमचे काका आणि हे आमची मावशी, तर हे जामखेडला राहतात. तर आता निघाल्यात बघा, गप्पा गोष्टी झाल्या, मस्त सरबत वगैरे झाला आणि आता चालल्यात घरी. तर म्हणलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करू. तर इकडं बघा ही तुम्हाला जोड दिसत असन. तर बाबा आणि बंटीचं नातं खरंच खूप छान आहे बरं का. ते बंटी ना बाबाला सोडतच नाही गावाकडं आल्यापासून. तुम्हाला तर मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. तर या दोघांचं चाललं होतं बघा. इकडे आमच्या एक शेळी आहे, तर त्या शेळीला नाही मेक ठोकत होते बरं का आमचे मामा. आणि तिचं दावं आहे ना थोडंसं आपलं पडत होतं, म्हणून तिला दावं पण बनवायचं होतं. तर सूत होतं थोडंसं, रशी आणलेली होती घरामध्ये. तर मग मी त्यांच्यापाशी दिली आणि नंतर मग त्यांनी ना शेळीला दावं वळायला सुरुवात केली होती. तर पलीकडे बांधली होती ती शेळी. नंतर त्यांनी मेक ठोकल्याच्या नंतर इकडं ती शिळी बांधून घेतली आणि बंटी त्यांच्यापाशी उभा राहिलेला होता. तर बंटी ना बाबा घरी असले ना की बाबांचं शेपूट काय सोडित नाही बरं का. आता शिळीला दावं मेक ठोकली, पण दावं थोडंसं आपरं पडत होतं, म्हणून मग मामांनी लगेच दावं वळायला घेतलं. तर घरामध्ये थोडंसं अशी दोरी होती स्वतःची,
तर ती घेतली आणि मग बंटीला असे घोडा नाचवायला सांगत होते. म्हणजे दावं वळताना ना थोडंसं असं इकडचं दावं तिकडचं दावं इकडं असं करावं लागतं आणि मग दावं वळल्या जातं. ती पहिली माणसं वळतात बघा, जी जुनी माणसं असतात ना त्यांना सगळ्या ह्या माहिती असतं बरं का. आपल्याला काय ते एवढं जमत नाही. आणि बघा बंटी त्यांना कसा दावा वळू लागत होता. तर चाललं होतं आजी आजोबा आणि नाताचं हे काम. हे बघा गाईज, बंटी आम्ही जो काय हौद केलेला आहे त्यात चढलेला आहे, खाली उतरलेला आहे आणि खालचे जे काही लाकडं आहेत ते वरती देतोय आणि बाबा त्याच्याकडून घेतात. आता कसं चढणार आहे वर? खाली लगेच उतरला उडीचा मारून. तर वरती कसं येणार? ता बघा बाबा घेतात त्याला वरती. आओ कशी वाटली फिलिंग? एकदम भारी भारी वाटली. तर इथं बघा परत मग नंतर मी स्वयंपाकाला लागले आणि स्वयंपाक करत होते तेव्हाच मग ह्या एक जाऊबाई आणि एक सासूबाई आमच्या आत्यांना भेटण्यासाठी आल्या होत्या आणि मामा बघा चाललं होतं त्यांचं काहीतरी बोलत होते. तर इथंच आपल्या व्हिडिओला मी एंड करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटू. तोपर्यंत बाय बाय.